न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम साहेबांना नाही तुला साहेबांना सांगितलं काय गाडी गाडी म्हणजे याच्यावर तुला कॉन्फिडन्स नाही करत नाही खाली ऐकले दादा तेवढं सांगितलं तेवढं सांग तुला आम्ही काल इंजिनियर बोलव ना ते आमच्या नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे मी काम घेत आहे हे आत्ताच 8 दिवस झाले 15 दिवस झाले तुम्ही याच्यावरती गाडी घालायला नाही पाहिजे याच्यावर गाडी घालायला नाही पाहिजे तुमचं बाजूला कॉन्क्रीट टाकायला पाहिजे हा नियम आहे बरोबर तरी तुम्ही याच्यावरती गाडी घालताय याच्यावरती कॉन्क्रीटवरती सगळ्या गाड्या दादा ही गाडी तुम्ही कॉन्क्रीटच्या गाड्या इकडे आत्तापर्यंत पायापासून जे केलं ते तुम्ही डायरेक्ट याच्यावरती त्यांचे मिक्सर आणि बरोबर ना आणि आमचं एवढं म्हणण्यानं तुम्हाला एखाद्याने सांगितलं तुमच्या साहेबांनी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं की हे कॉन्क्रीट असं करायचं बरोबर ना तुम्ही काहीच चुकलं नाही त्यांना ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन दिलं यांचं म्हणणं असं आहे की डिपार्टमेंटने यांच्या साहेबांना सांगितलं का कांदेच मिक्सर कॉन्क्रीटवरती घालून कॉन्क्रीट क्लिअर करा त्याप्रमाणे यांचं कामकाज इथे चालू आहे आपले असं काय प्रोजेक्ट इंजिनियर असं साईड इंजिनियर आहे काय नाव तुमचं बारीक म्हणजे बारीक नाव हे साईड इंजिनियर आपलं काय मध्ये देतो कधी आपलं काय आपण 10वी 12वी झालेली हे तुमचं साईड इंजिनियर तुम्ही इंजिनियर आहे ना आपलं काय क्वालिफिकेशन डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर म्हणून साईड इंजिनियर आहे इथं त्याप्रमाणे हे शासनाच्या नॉर्म्सप्रमाणे आपण त्यांचं पाहिजे बी ए सिव्हिल कमीत कमी 10 वर्ष अनुभव असलेला बी ए सिव्हिल हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट पाहिजे त्याच्याखाली साईट इंजिनियर त्यांना कमीत कमी बी ए सिव्हिल त्यांचं झालेलं असावं किंवा 15 वर्षाचा डिप्लोमा सिव्हिल इंजिनियरचा अनुभव असावा खालची सुपरवायझर असेल सेफ्टी इंजिनियर आहे सेफ्टी इंजिनियर साहेब क्वालिटी कंट्रोल नाही आहे कॉन्क्रीट पंप नसल्यामुळे सदरच्या ठिकाणी डायरेक्ट ट्रान्झिस मिक्सरने इथे डायरेक्ट ले करण्याचं काम तिथं चाललेलं आहे काल मी या विभागामध्ये दौरा असताना या विभागामध्ये त्यांचं काल वे बँकिंगसुद्धा सुरू नव्हतं वे बँकिंग नसताना मी सांगितलं की तुम्ही काम केलं नाही पाहिजे कारण वे बँकिंगने तिथं क्लिंगर चालू या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे डिपार्टमेंटने सुद्धा सांगितलं की साहेब आम्ही त्यांना काम बंद करण्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता या तिघांनी सांगितलं की साहेब जोपर्यंत सगळी व्यवस्थित मॅन पॉवर टेक्निकल इंजिनियर ही सगळे व्यवस्थित आल्याशिवाय आम्ही काम करणार नाही दुसरी सर्व अत्यंत महत्त्वाची बाब की पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की हे काम टोन डस्टमध्ये चाललेलं आहे की तिथे टोन डस्टमध्ये हे काम केलं नाही पाहिजे तुम्ही वॉश सँड वापरा प्रॉपर तुम्ही जी काही ॲप्लिकेबल जी सँड आहे ती चांगल्या प्रतीची असावी आणि म्हणून आपल्याला गुणवत्ता आणि मजबूत काम करायचं असतं तर चांगल्या प्रतीची वाळू या कामासाठी वापरली गेली पाहिजे सिमेंटचा दर्जा चांगला असला पाहिजे ओपीसी सिमेंट आपण वापरलं गेलं पाहिजे चांगलं अल्ट्राटेक असेल एससी असेल या प्रकारचे सिमेंट आपण वापरलं गेलं पाहिजे हे सगळं कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना आपण काल सगळं पत्राद्वारे त्यांना आज कळवले आजही आपल्या कार्यालयातून मेल गेला परंतु 2 महिने झाले की हे काम चालतंय मला वाटतं शासनाच्या एकाही अधिकाऱ्याचं लक्ष नाही आहे आणि हे काम कोणाच्या नियंत्रणात चाललंय सदरच्या एजन्सीने जे काम केलंय ती एजन्सी स्वतःच्या
हिशोबाने स्वतःच्या जे काय असेल त्यांना वाटेल त्याप्रमाणे हे कामकाज सुरू आहे. हे सगळा पत्रव्यवहार आपण सगळ्या राज्याचे अमृत व जलसंधारण अधिकारी मंत्री महोदय यांच्याकडे आपण हे आज ही काही सगळी पाठवणार आहे. सांगण्याची बाब अशी की 35 MCFचा हा जो धरण साठा आहे, उद्या जर काही झालं भविष्यामध्ये, जर लिकेज झाला तर याला जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न. आणि हे स्ट्रक्चर आयुष्यभर राहणार आहे. हे 100 वर्ष परत याच्यासाठी निधी उपलब्ध होणार नाही. ही गोष्ट आपण प्रामुख्याने कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंत्याची सुद्धा निदर्शनं आणून दिली. परंतु काल त्यांनी आपल्याला सांगितलं की साहेब, जोपर्यंत आमची विजिट होत नाही, जोपर्यंत पुढचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, तोपर्यंत आम्ही काम करणार नाही. मला पूर्णपणे खात्री होती की असं काही होणार नाही, हे चोरून लपून काम सुरू असणार आहे. म्हणून मी आज परत इथे आलो. तर ही वस्तुस्थिती आहे. इथे काम जसं काल सुरू होतं त्याचप्रमाणे चालू आहे. याच्या पुढची कार्यवाही आता कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्याकडे मिटिंग घेतल्यानंतर आपण पुढची कार्यवाही काय करायची हे आपण करूया. कॉन्क्रीट आहे म्हणजे त्याला कुठे ग्रॅन्युअल लेअर नाही, लेअर बाय लेअर काम कॉन्क्रीट चालायला पाहिजे. जर कॉन्क्रीट पंप असला तर जर कॉन्क्रीट पंप जर असता तर लेअर बाय लेअर कॉन्क्रीट चाललं असतं. 1-1 फुटाचे लेअर, 2 फुटाचे लेअर करून कॉम्पॅक्शन झालं असतं. परंतु आज आपण बघताय की कशा पद्धतीने कॉन्क्रीटला ओपन पद्धतीनं हे कॉन्क्रीट टाकलेलं आहे, सगळं अशाच पद्धतीने टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट गाडी त्याच्यावरती घातलेली. म्हणजे आज या पद्धतीने कॉन्क्रीट मला वाटतं राज्यामध्ये कुठे करताना आपण दिसणार नाही. आपण हे जे कॉन्क्रीट करतो बाजूला पंप ठेवला पाहिजे आणि पंपनी हे कॉन्क्रीट फ्लोर केलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीने हे कामकाज आपण सांगून सुद्धा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा सुधारणा होताना दिसत नाही. अत्यंत केल्याची बाब आहे. कोणीतरी एखादा कॉन्ट्रॅक्टर होतो आणि त्याच्या मनमानीप्रमाणे काम करतो आणि तो सांगतो की मला माझ्या साहेबांनी काम सांगितलेलं त्या पद्धतीने करणार. म्हणून हे अधिकारी खुर्च्यांमध्ये बसून करतात काय, कशासाठी येणार? म्हणजे ही सुद्धा सगळी मॅनेज आहे का? यांनी इथं एवढं मोठं जर शासनाचं काम चालू आहे, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे इथं, तर हा ज्याच्या निगराणी खाली मी म्हणेन शाखा अभियंता ही पूर्ण याची जबाबदारी. कनिष्ठ अभियंत्याला मी कालपासून फोन करतोय, अधीक्षक अभियंता साहेबांना मी फोन केलाय, कार्यकारी अभियंत्यांना मी फोन केलाय की अशा पद्धतीने हे जे काम चाललंय याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. अन्यथा उद्या हे जे स्ट्रक्चर डॅमेज झाल्यानंतर याला जबाबदार कोण? परंतु कुणाचंही लक्ष नाहीये. लाखो रुपये खर्च करून हा बंधारा आपण पुढच्या 20-25 पुऱ्या याच्यावरती उपजीविका करणार आहे. परंतु जर उद्या हा बंधारा लिकेज राहिला त्याला जबाबदार कोण? निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून आणि कुठल्याही प्रकारची वर्कमॅनशिप नाही, कुठल्याही प्रकारचं नाही. त्यांना विचारलं तर तुम्ही पंप का लावला नाही, तर आमच्याकडे पायपिंग करण्यासाठी माणसं नाही, आमचा पंप आल्यानंतर आम्ही करणारच आहे, आता सध्या करू द्या. म्हणजे ही जी आरेरावीची भाषा आहे इथे, ही आरेरावीची भाषा, ही मगरुळीची भाषा या कॉन्ट्रॅक्टरने इथे सुरू केलेलं आहे. त्यांना अनेक वेळा इथून मागे बी आम्ही अनेक वेळा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चुकीच्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यापर्यंत त्यांची मदत केली. म्हणजे अशा पद्धतीचा हा जो चुकीचा पॉइंट आहे तालुक्यात चाललेला आहे. मी आमदार महोदयांना पुन्हा एकदा मी पुटअप करणार आहे की आमदार महोदय, तुम्ही फार आपण सगळेजण फार क्वालिटीच्या बाबतीत प्रिसियस आहात. आपण इथे येऊन एकदा बघा या साईटवरती काय चाललेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने कामं जर चालले तर निधी फक्त कागदावर राहतो. म्हणून प्रत्यक्षात ह्या निधीचा व्यवस्थित उपयोग झाला पाहिजे. म्हणून आम्ही सातत्याने इथं पाठपुरावा केलाय. गेली 15 वर्ष या राज्याचे आदिवासी विकास मंत्री महोदय किशोर साहेबांच्या काळामध्ये याच्या परवानग्या मिळवल्या. या परवानग्या मिळवत असताना जलसंपदा विभाग असेल, पाणी उपलब्ध प्रमाणपत्र नाशिकच्या मेरे ऑफिस साधारणतः 6 ते 7 वर्ष याचा पाठपुरावा सुरू होता. आणि म्हणून 15 वर्ष हा प्रोजेक्ट मंजूर होण्यासाठी लागला. आणि आत्ताच पुढे मंजूर होऊन आल्यानंतर 1 वर्षापासून कामकाज चालू आहे. परंतु कामकाज ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यावरती आम्ही सगळेजण असमाधानी आहे. इथल्या शेवटी टेक्निकल गोष्टी ज्याला कळताय त्यांनी ह्या विषयावरती बोललं पाहिजे. नॉन टेक्निकल लोकांबरोबर आपण ते बोलण्यात काय प्रॉब्लेम हे नाहीये. तर याच्यावरती आम्ही आता विजिलन्स, महाराष्ट्र शासनाचं जे विजिलन्स आहे त्या विजिलन्सला आपण सगळा पाठपुरावा करणार आहे. आजपासून आम्ही या ग्रामपंचायतचे सरपंच आणि इथल्या सगळ्या लोकांना सांगणार आहे की तुम्ही फुल टाइम ज्या दिवशी कॉन्क्रीट सुरू असणार आहे, जलसंधारणच्या अधिकाऱ्यांना पण आपण सांगितलेलं आहे तर तुम्ही फुल टाइम इथं यावं. इथं कंट्रोल तुमचं असलं पाहिजे. तुमचा एक प्रतिनिधी इथं असल्याशिवाय कॉन्क्रीट होऊन देता कामा नये. तुमचं सीसीटीव्ही, अंडर सीसीटीव्ही हे सगळं काम झालं पाहिजे. याच्या खालचं जे काय काम झालंय त्याची विजिलन्सची चौकशी होऊन आणि मगच याचं देयक देण्यात यावं ही मागणी आपण राज्याच्या
जलसंधारण मंत्री आणि मोदी साहेब आणि मुख्यमंत्र्यांचा आपण उद्या 2 दिवसामध्ये आपली जी बैठक आहे त्या बैठकीत पुटक करणार आहे. तेही वापरताय. नाही रे दादा, ऐक ना, थांब ना मी हा नाही 100% हे बघा, हे तुम्ही फक्त याच्यामध्ये फरक दाखवा मला. तुम्ही सांगा. ऐक ना, नाही 2 मिनिट फक्त ऐक ना. तर मी त्याच्यातलं माझं आहे, मी त्या धंद्यातला आहे. तुम्ही मला सांगा काय फरक आहे. असं आहे, क्रशर मग मी पण क्रशर धंद्यात आहे. हे जे आहे ना हा तो तिथं डायरेक्ट आहे ना, न पाणी लावता काढतो हा वाश आहे. आणि तो जो आहे ना याच्यामध्ये 30% पेक्षा जास्त डस्ट आहे याच्यामध्ये. नाही, हा वॉश झालेला माल आहे आणि तो विदाउट वॉश माल आहे. तुम्ही समजून घे. तुला माहित नसेल तर तू जा माझ्या क्रशरवर, त्याच्या क्रशरवर जा, त्याला बी विचार. हे बघ ना, हे धर, थांब. तू म्हणतो ना कर झालं, दे सोडून ते. हा कर. नाही होणार. अरे नाही होणार, मी सांगतो ना. अरे नाही होणार मी सांगतो ना, नाही होणार. याच्यात ते ऍग्रिगेटच नाहीये, हे बघ ना. पाय ना तू. अरे तू हे जे आहे ना, सीव अनालिसिस कशाला म्हणतात. तुला जे कंटेंट पाहिजे ना ते तुझे जे बारीक आहे ना ते एवढं नको. फाईन जास्त नको आहे. फाईनचं कंटेंट जास्त आहे तुझ्यात, लक्षात घे. ते फाईनचं कंटेंट नको आहे आपल्याला. ते स्ट्रेंथ नाही घेत, ते प्लास्टर मारलेला ते स्ट्रेंथ घेत नाही, कॉन्क्रीटचं नाही ते. म्हणजे थोडक्यात मराठी म्हणजे ते प्लॅस्टरचा माल आहे, प्लास्टरचा बी नाही आहे ते डायरेक्ट येतो ना त्याचे पाणी क्रश डस्ट वॉश पावडर सगळं ते डायरेक्ट सोडला. वॉशर मध्ये टाकलाच नाही तो. सिमेंट कमी बसवतो त्याला. हा प्रश्नच नाही. तुम्ही नाही टाकलं सिमेंट तरी चालेल, त्याला मालच दिसणार, याच्यात सॅग्रिगेशन दिसणार. अरे किती असं नाही सांगता येत रे, गावाकडे गेलाय. अरे मग ते लेकरबाळा बंद करून द्यायचं, दुसरा माणूस ठेवायचा. असं नाही सांगू शकत. लेकरबाळा असल्यावर काय एवढं सोपं असतं का ते. 1-2 दिवस म्हणजे तुमच्याकडे आहे का, तुमच्याकडे रजिस्टर असेल ना. असं उत्तर नाही द्यायचं, काढलंय का नाही. मग उत्तर देऊ नको तू. सांग ना, आम्हाला नाही उत्तर देता येत, जा. बरोबर की नाही. कसं आहे, तू एवढं आडव्यात बोलू नको. चांगलं बोल, तुला चांगलं विचारतोय. हा मग विचारलं नाही तर मग तू हँडवर कसं घेतलं. तू आता तू जबाबदार तिथला प्रतिनिधी म्हणून तू इथं उत्तर देतोय ना माझ्याशी. तू असं नाही उत्तर देऊ शकत. खरडा झालंय, बरोबर ना. ही साईड पिंपळदरावाडी आहे. एप्रिल नवलेला लावा ना फोन. तुमच्या रेंज आहे, लावा सर. मीटरला तुमचे क्यूब पाहिजे. ज्या मास कॉन्क्रीट आपण चला दररोजचे तुमचे कमीत कमी 20-25 क्यूब पाहिजे. बीम मोड आहे का. 7 days टेस्टिंग कोण घेऊन दाखवेल मला. मशीन आणलंय ना तुम्ही. 7 days ची टेस्टिंग द्या ना. कधीच आहे क्यूब. 17चा आहे, 10चा आहे ना. दे ना मला 12 दिवसाची टेंग दे. पुढे येतो. हा पोट चाल घ्या. 15 सुकून मी आपल्याला काय काम आहे.
आता आपण यांच्या लॅबला इथे लॅबला आपण साधारणतः 600 ते 1000 क्युबिक मीटर आजपर्यंत कॉन्क्रीट झालं यांचं. आपण जर बघितलं तसं स्पेसिफिकली आणि टेक्निकली तर आतापर्यंत यांनी दिवसभरामध्ये एक 40 क्यूब दररोज काढली पाहिजे. एक दोन एका ट्रान्झिस मिक्सरला 2 म्हणजे जवळजवळ माझ्या हिशोबाने इथं जवळजवळ एक 200 ते 300 क्यूब आतापर्यंत भरून झाले पाहिजे होते. परंतु आज आम्ही इथं बघितलं यांचा मोठा टँक बनवायला पाहिजे यांनी तसा क्युरिंग टँक. याच्यामध्ये एक 50-1 क्यूब असावा माझ्या मते. 40-50 क्यूब असतील. क्यूब आहे, बीम मोल्ड नाहीये, सीव अनालिसिस होताना दिसत नाही ते. टेस्टिंग दररोजच्या दररोज होत नाहीये. त्याच्यानंतर जे बघितलं पाहिजे आपल्याला खऱ्या अर्थाने की जी सँड येते हे सँड म्हणून सँडचं पेमेंट करत पण असेल, परंतु ती जी वाळू आहे ती वॉशेबल सँड नाहीये. ती डस्ट म्हणून यांच्याकडे आणून टाकली जाते. म्हणजे क्वालिटी कंट्रोलचा प्रचंड मोठा आभास आहे. म्हणजे ती खऱ्या अर्थाने त्याची क्वालिटी पण चेक केली गेली पाहिजे. ह्या ज्या त्रुटी आहे ह्या त्रुटी आपण अनेक वेळा डिपार्टमेंटला सांगितलंय, परंतु त्याच्यामध्ये 2 महिन्यापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये काही चेंजेस होताना दिसले नाहीये. अशाच पद्धतीनं हे काम सुरू आहे. काल आम्ही आल्यानंतर त्यांचं प्रिंटर बंद होतं. त्या तिथपर्यंतचे काही रिपोर्ट मिळाले नाही. काल आल्यानंतर त्यांची एक सुधारणा झाली आहे की त्यांनी प्रिंटर तात्काळ चालू करून आणलंय आणि त्या आजच्या प्रिंट इथं मला दिसत आहे. खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं काम आहे. जलसंधारणच्या शाखा अभियंत्यांनी पूर्ण वेळ बसलं पाहिजे. एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. मला वाटतं अकोला तालुक्यातील सर्वात मोठा प्रोजेक्ट हा पिंपळदरावाडीचा इथे आहे. मग शाखा अभियंत्याला आणि कनिष्ठ अभियंत्याला असं एवढं मोठं काय काम आहे हा प्रोजेक्ट सोडून? आणि असेल तर त्यांनी त्यांच्या सुपरविजन मध्ये काम करायचं नसेल तर त्यांनी त्यांचा असिस्टंट दिला पाहिजे किंवा कन्सल्टन्सी दिली पाहिजे आणि त्यांचा पगार त्या कन्सल्टन्सीला दिला पाहिजे. अशा पद्धतीने जर शासनाचे लोक दुर्लक्ष करत असेल तर मला वाटतं उद्या भविष्यामध्ये बंधारा होईल, संबंधित ठेकेदाराचं बिल अदा केलं जाईल, परंतु त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साचणार नाही. ही फार मोठी गंभीर बाब आहे. 35 MCFT म्हणजे किती मोठा पाण्याचा दाब असणार आहे आणि ते स्ट्रक्चर जर फेल्युअर झालं तर तुम्ही साधं रिपेअर करून ते होणार नाहीये. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून मी आता ही जी काही आपल्या माध्यमातून आपण सगळेजण आपण उद्या एक अकोल्यामध्ये सगळ्या मीडियाला देणार आहे. आपली सगळे पत्रकार बांधवांना याची सगळी चौकशीसाठी आपण हे जे काही पत्रव्यवहार करतोय हे आपल्याला देतोय आपण की याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. सर्वात महत्वाचा विषय हा सुधारणा झाली पाहिजे. आपण कायम वारंवार सांगून सुद्धा याच्या सुधारणा होत नसेल तर याच्या मागे तालुक्याच्या आमदारांनी बघितलं पाहिजे, तालुक्याच्या बाकीच्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे की ही फार गंभीर बाब आहे. क्वालिटीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे आणि म्हणून आपण शासनाला जो पाठपुरावा करतोय, प्रशासनाला करतोय, याच्यातून काय पुढे येईल हे बघूया. परंतु आपण जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं काम करतोय. 10 दिवसाचा क्यूब आहे ना? बरोबर. थांब, किती झिरो केला? हा, कितीला फुटायला पाहिजे? थांब, कितीला फुटायला पाहिजे? हा? नाही, कितीला फुटायला पाहिजे? हा, किती घेतला पाहिजे? 300च्या पुढे घेतला पाहिजे. हा, 200, 250, 200, 250च्या पुढे, 300च्या पुढे गेला पाहिजे. चल, हा ठीक आहे ना, पाहू ना आपण काय आता. आरामशीर आरामशीर. क्रॅक झाला. 180लाच फुटलं. 180 फुटली. 10 दिवस बाकी नसेल. नाही ठीक आहे. अरे तेवढी यायला पाहिजे. 180ला फुटलं नाही येणार. आणि 240 ठीक आहे. आपण 28 दिवसांनी येऊ. 28 दिवसांची